ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची अधिकृत माहिती आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिली आहे। आज नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती दिली। ऑपरेशन अजूनही संपलेलं नाही, सुरूच आहे असं संरक्षण मंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती आहे। ऑपरेशन संपलेलं नसल्यामुळे मृत दहशतवाद्यांचा अंतिम आकडा हाती आलेला नाही असंही सरकारनं विरोधकांना सांगितल्याची माहिती समोर येते। दरम्यान विरोधी पक्षांनी या कारवाईनंतर लष्कराला संपूर्ण पाठिंबा दर्शवलाय। संकट काळात सरकार घेईल त्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आजची जर आपण सर्वपक्षीय बैठक बघितली तर एका मुद्द्यावरती देशातले सगळे पक्ष एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही। अतिशय महत्त्वाची राजकीय परिपक्वता। रक्षा मंत्री जी ने अपने रिमार्क्स में कहा है कि आज के मीटिंग में ये दर्शाता है कि हम सिर्फ सरकार बनाने के लिए राजनीति नहीं करते हैं बल्कि देश बनाने के लिए राजनीति करता है। ये मैच्योर डेमोक्रेसी, भारत एक मैच्योर डेमोक्रेसी है, ये चीज़ झलकता है कि कोई तू मैं नहीं हुआ, कोई छोटे छोटे बातों को लेकर के बयानबाजी नहीं हुआ और बाहर भी देश भर में पॉलिटिकल पार्टीज का स्टेटमेंट भी बहुत ही एक लाइन में आ रहे हैं। ये भी अच्छा चीज़ है जो हमको देखने को मिला है। तो ऑपरेशन सिंदूर का कार्रवाई, क्योंकि ये ऑनगोइंग ऑपरेशन है, इसलिए अलग से ऑफिशियल ब्रीफिंग नहीं है। ये रक्षा मंत्री जी की ओर से, सरकार की ओर से पूरा पॉलिटिकल लीडर्स को ब्रीफिंग हुआ है। आज जे सगळ्यांनी एकत्र येऊन जे प्रदर्शन केले ते मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं, एकत्र राहून ही एकजूट जी आहे ही पूर्ण जगाला दाखवण्याचं काम आज भारताने केलेलं आहे आणि सर्वांनी प्रशंसा केली आहे की ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर एक्झिक्यूट केलं, ज्या प्रकारे जवानांनी जे स्ट्राईक्स केले ते पूर्णपणे टेरर कॅम्प्सवरती अचूक असे प्रहार करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त दहशतवादी मारला गेल्याचं अनुमान जे आहे हे सरकारच्या माध्यमाने तिथे ठेवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।